तुमच्याकडे वापरलेले आपण पाहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा आशिष नेहमीच उत्तम सुरुवात देण्यासाठी ओळखले जातात. आता ते स्टार्ट घेतात पंचांच्या उजवीकडून आणि स्ट्रायकर्स एंडला डावखुरे फलंदाज ओमी केणी सज्ज होत आहेत. दानिश लेमदेवबाग या संघासाठी ओमी केणी स्ट्रायकर्स एंडला. पहिल्याच बॉलवर बैठक खेळायचा होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन गुडघ्यावर बॅलन्स करून त्यांना खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. चेंडूची गती हलकीशी कमी होती आणि तीच गती ओळखताना थोडासा उशीर झाला. बघा स्ट्रोक ऑफर झाल्यानंतर बॉल थोडासा लो राहिला होता. सुरुवात होते डॉटने या पहिल्या डावाची. बॅटची चायनीज कट बॉल मागे फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये थ्रो स्ट्रायकर्स एंडला एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर अजूनही ती घाई करण्याची इच्छा दोन्ही फलंदाजांची नाहीये. संयम गमावणे म्हणजेच जिंकलेली लढाई हरणे, म्हणूनच संयम सुद्धा खूप महत्वाचा आहे. पहिल्या षटकात जर विकेट गेली तर मग ते दडपण सातत्याने प्रत्येक षटकात ओढावत राहील आणि म्हणूनच मागच्या सामन्यातला विजय लक्षात घेत असताना या सामन्यात सुद्धा दोन्ही संघांना विजयी व्हायचंय. पण होईल फक्त एकच संघ विजयी. आशिषचे पहिले 2 बॉल चांगले राहिलेत. पहिले षटक जे पॉवर प्लेच आहे ज्यामध्ये फलंदाजांना मुभा मिळते त्यांचे आवडीचे फटके खेळण्यासाठी, पण आशिषचा पर्याय केतन म्हात्रे यांनी वापरला आणि तो पर्याय आतापर्यंत योग्य राहिलेला आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातला बाकी आहे. विशाल शाह ज्यांनी मागच्या डावामध्ये चौफेर फलंदाजी केली, स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, इन फ्रंट ऑफ द विकेट असेल, रिव्हर्स स्वीप असतील, सर्व स्ट्रोक्स विशाल यांच्या भात्यात होते. ते मागच्या सामन्याच्या डावामध्ये पाहायला मिळालं. पण आता हा डाव बदललाय, प्रतिस्पर्धी संघ बदललाय, खेळ सुद्धा तुम्हाला बदलावा लागेल. आणि पाहूया जसा खेळ अपेक्षित होता तो खेळ या दोन्ही फलंदाजांच्या वतीनं दानिश 11 देवबागच्या संघ मालकाला पाहायला मिळतोय का? उद्याचा दिवस महत्वाचा आहे. उद्या आदरणीय नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त याच SMG क्रीडांगणावर होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा त्यांचं आगमन या मैदानात होताना आपल्याला पाहायला मिळेल. राजू टायगर अरोंदा संघाकडून आशिष पहिल्या षटकाची जबाबदारी घेत आहेत. पहिला डॉट, पुढचा सिंगल आणि सर्वात महत्वाची बाब ती या षटकानंतर मी चर्चा करेन. ड्राईव्ह केलंय बॉलला, 1 धाव मिळेल, 1 धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 2. उद्या एक महत्वाची आपण अनविलिंग करणार आहोत जे तुम्हाला अजूनही पाहायला मिळालं नाही या स्पर्धेमध्ये. जी महत्वाची बाब आहे ती चर्चा आपण करूयाच. फोर्स केल्या बॉलला मिड ऑफ नाही आहे पण लॉंग ऑफ आहे सर्कलच्या बाहेर. या षटकात पूर्णपणे नियंत्रण आशिष राहिलेलं आशिष मेहरोल. मागच्या 4 बॉल्समध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. वन ऑफ द क्लास बॉलिंग. समोर 2 धुरंदर आहेत फलंदाजीचे. डावखुरा फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, तरी सुद्धा कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायला हवी त्याचं परिवर्तन आशिषकडे आहे. पण आता चुकलेत. शॉट ऑफ ब्लँक बॉल पुल केलाय, आहेत मिडका शतक आणि आता हा झेल टिपला जाईल का, टिपला गेलाय का त्याची तपासणी आपण करणार आहोत. बॉल तर कलेक्ट झालाय पण कुठे कलेक्ट झालाय, नियंत्रणात होता का क्षेत्ररक्षकाच्या, त्याची तपासणी आपण आता 70 स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये करणार आहोत. अक्षय कोळंबेकर सर येत आहेत आणि आता पाहूया त्यांनी तपासणी केली आणि मला असं वाटतं त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आणि हा कॅच आता विशालने पाहिलंय ऑन स्क्रीन. पाहूया ते मैदानात थांबतायत की परत येत आहेत. विशाल सुद्धा कन्व्हिन्स आहेत. तर विशाल होत आहेत बाद. जबरदस्त कॅच पाहायला मिळाली डीप मध्ये. पहिला धक्का दानिश 11 देवबाग. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार, गणेश वाडेकर यांनी तो झेल टिपलेला आहे. बघा ISPL मध्ये गेल्यानंतर जेव्हा 20 दिवसांचा बबल असतो, 20 दिवसांमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि म्हणूनच ती इम्प्रूव्हमेंट तुम्ही स्वतःची करून घेत असता. आणि म्हणूनच ISPL अफिलिएटेड ही स्पर्धा आहे. यंगस्टर प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक. नवीन फलंदाज पोहोचतायत बंटी भद्रिके, हे सुद्धा मिस्टर RPL आहेत.
रायगड प्रीमियर लीग मध्ये यांनी सुद्धा कार जिंकलेली आहे. कालच रायगड प्रीमियर लीग मध्ये पिठ्ठू म्हणजेच प्रथमेश म्हात्रे यांना ती कार जिंकताना आपण पाहिलं. ते सुद्धा आता मिस्टर आरपीएल झालेत प्रथमेश म्हात्रे. बंटी बद्रिके स्ट्रायकर साईडला धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. बॅटची एज बॉल मागे आहेत. शॉर्टस्टॉपला क्षेत्ररक्षक पूर्णपणे कंट्रोल. या पहिल्या षटकावर आशिष मेहरचा आलेला आहे, ज्यांनी 1 विकेट मिळवली आणि इकॉनॉमिकल राहिलेल्या फक्त खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि मिळवले 1 विकेट. यशस्वी षटक संपवले आशिष मेहरने. कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया, पाहूया, आनंद घेऊया जाऊ. ऑस्टमच्या बाहेरच्या बॉलला बैठकने खेळला. लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे काय ताकद होते आणि काय डेडिकेशन होते या स्ट्रोक मध्ये. ओमी केणीचं धावसंख्या आता डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. एकच फटका पुरेसा आहे. धावसंख्या 11. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे सरकतोय आणि स्ट्राईक आता रोटेट होते. स्ट्रायकर साईडला बंटी आता पोहोचतायत. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजून जास्त वेगानं जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा सामना जिंकून 6व्या सामन्यासाठी जर पात्र व्हायचं असेल तर तुमच्या गुणांची चर्चा होईल, तुमच्या चुकांची चर्चा होईल. तुम्हाला जो काही अनुभव मिळतोय तो तुम्हाला फायदा देऊन जाईल. बॅकफुटा बॅलन्स करून फोर्स केला. हा बॉल जाईल लॉंग ऑफला. सिंगल मेल एकदा वाढते. धावसंख्या पोचते 1च्या मदतीने आता 13 या आकड्यावर. ओमीचा खेळ 9 धावांचा. बंटी खेळतात 1 वर. या षटकाची सुरुवात 2 वाईट बॉलनं झाली आणि त्यानंतर षटकार ओमीच्या बॅटमधून दानिश 11 देवबाग या संघाला मिळाला. त्या पुढच्या 2 बॉलवर प्रिन्स अर्थात फिरदोस यांनी आपला प्रतिभेचा खेळ सादर करता सारा रोखलं फलंदाजांना. आणखीन एक बॅटची एज बॉल मागे. केतनला बॉल कलेक्ट करता नाही आला, पण बॅकअप मागे असल्यामुळे जास्त काही नुकसान होत नाहीये राजू टायगर्स आरुंदा या संघाचं. बॅक टू बॅक 3 सिंगल्स. यालाच म्हणतात व्यावसायिक क्रिकेट, की एक जरी बॉल तुमच्या विरोधात गेला पण त्यानंतर वापसीचा खेळ तुमच्या वतीनं झालाच पाहिजे आणि तोच खेळ प्रिन्सच्या वतीनं पाहायला मिळतोय. फिरदोस राऊंड विकेटनं रिदम मध्ये गोलंदाजी करतायत. यावेळी पुढ्यात ठेवलेला बॉल ड्राईव्ह केलाय अलॉंग द ग्राउंड मिड विकेटला. 1 धाव मिळेल.
आणखीन एक सिंगल. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. दानिश 11 विभाग संघाची धावसंख्या 15 झाले. 15. 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये 50 तर करायच्याच आहेत. 50च्या पलीकडचा विचार केलाच पाहिजे, तरच कुठेतरी निभाव लागू शकतो. आणि म्हणूनच म्हणतात ना, वेळ निघून जाण्याच्या अगोदर मेहनत करून घ्या. आणि तेच मेहनत मैदानाच्या आतमध्ये ओमीच्या वतीनं स्क्वेअर कट बॉल पॉइंट्स मिळायच्या पार चौकार 4 धावा. राहिलाय म्हणजेच मागच्या डावामध्ये केतन मात्रेचं अर्धशतक जेव्हा त्यांचा आघाडीचा फलंदाज बाद झाला होता आणि इतर फलंदाज तितका चांगला खेळ देता नव्हता आला. आणि आता सुद्धा बघा ना, जसे विशाल शाह बाद झाले, ओमी केणी यांनी जबाबदारीचा स्वीकार करत असताना 200 स्ट्राईक रेट 14 बनवल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. दानिश 11 देवबाग संघाची धावसंख्या 19 झाले. बंटी बद्रिके अजूनही सुरू नाही झालेत. आणि एकदा का ते सुरू झाले मग ते थांबण्याचं नाव घेत नाही. आणि त्यांना थांबवण्याचं काम पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेलं आहे. आणि आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. नझीम येत आहेत. सेकंड ओव्हर फिरदोशी थोडीशी महागडी राहिली. शेवटच्या बॉलवर चौकार, 1 षटकार, 4 सिंगल्स, 2 वाईट. निजाम अली बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. आता तिसऱ्या षटकासाठी राजू टायगर्स आरोंदा संघाकडे सुद्धा गोलंदाजांचा तोफखाना आहे. केतन म्हात्रे प्रत्येक पर्याय योग्य त्या क्रमांकावर वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पाहूया आता, बंटी बद्रिके यांनी बघ्याची भूमिका या अगोदर घेतलेली होती आणि यानंतर आता ते स्वतः त्या भूमिकेमध्ये शिरतायत का, ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं अटॅकिंग बॅटर. निजाम अली बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. बॉलला फोर्स केलाय, बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. पोचलाच होता पण बॉल गॅदर नाही झाला. बॉल मागे सरकलाय. बॅकअप असल्यामुळे 2 तर मिळते आहेत. तिसरीचा प्रयत्न होता, ओमीने नकार दिला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 21 वर. 21. चुकला होता बंटीचा स्ट्रोक. ताकद लागली होती. क्रॉस बॅटेड त्यांना खेळायचं होतं मिड विकेट स्क्वेअर लेगला, पण बॅटची टॉपेज. 2 लाख सबस्क्रायबर, 2 लाख वॉचिंग आजची आलेले आणि सबस्क्रायबर झालेत आमचे 11 लाख. 11.5 लाख हा पल्ला गाठायचा आहे. लवकरच संपर्क झालाय का पाहूया, नाही झाला का पाहूया. पंच कळवतील नेमका संपर्क कुठे. लेग बाईज, यस, बॅट इन्व्हॉल्व नव्हती. 1 धाव मिळते. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. काय बॉल लूप घेतोय. टेनिस बॉल स्विंग होत नाही, पण यावेळेस हलकासा लूप घेत बॉल टर्न होताना पाहायला मिळालेला आहे. लेग बाईची 1 धाव मिळते. स्ट्रोक ऍडजस्ट करण्यासाठी बंटीने चांगलाच प्रयत्न केला होता, पण नाही तो ऍडजस्ट झाला. ओमीकडे स्ट्रायकर साईडला धावसंख्या 22 झाले. 2 लाख प्रेक्षकांनी आजची स्ट्रीम पाहिले. अजूनही यानंतर 3 सामने खेळायचे आहेत. हा बादशाह आहे. बॉल थर्ड साईडच्या पलीकडे लांब रफक षटकार. लीग कसे आयोजन दर्जेदार, अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. हा स्ट्रोक त्यांनी ऍडजस्ट केलाय. गोलंदाजाची चूक नव्हती, पिचिंग त्यांची योग्य होती, पण ऑन द राईज खेळत असताना इतक्या ताकदीने त्यांनी स्ट्रोक खेळला. बॉल थेट साईडच्या पलीकडे जाऊन लँड झाला. हा षटकार, ही ताकद, ही प्रतिभा, ही गुणवत्ता ओमी केणीची आहे. आणि त्याचमुळे तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे, केतन मात्रेचं टेन्शन वाढेल. धावसंख्या 28, 1 फलंदाज बाद. निम्मा डाव संपलाय आणि 28 धावा बनवल्या गेलेल्या आहेत दानिश 11 देवबागच्या. निजाम अली थोडेसे महागडे ठरतायत. आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात 8 धावा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगलाच बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये. बॉल मागे सरकेल लॉंग ऑफला. 1 धाव मिळेल. सेकंडचा कॉल. अजूनही घाई करण्याची इच्छा ओमीची नाहीये. त्यांना माहित आहे की सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. अधूनमधून मोठे स्ट्रोक्स येत आहेत, त्यामुळे आत्ता घाई करण्याची वेळ नाहीये. वेळ आल्यावर ती घाई सुद्धा केली जाऊ शकते, पण या दोन्ही फलंदाजांचं खेळपट्टीवर थांबणं आवश्यक आहे आणि ती अंडरस्टँडिंग आहे फलंदाजांची. एका बाजूला खेळ तर चालूच आहे ओमीचा, जरी मग
बंटीच्या वतीने ते स्ट्रोक्स नाही आले तरी चालून जात आहे, कारण स्कोर आता सातत्यानं वाढतोय. 29 झालेत स्कोर कार्डवर. बंटी अजूनही आढावा घेत आहेत. अजूनही त्यांच्या वतीनं ते मिळालं नाहीये ज्यासाठी त्यांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं गेलंय. आणि ती वेळ कधी येईल पाहूया, जेव्हा त्यांच्यासाठी पॅव्हेलियन बॉक्स मधून टाळ्या वाजतील. निजाम अली आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. जरी एक षटकार या षटकात त्यांनी खर्च केला तरी सुद्धा वेग बनाट आहे. आणि अपील तर झाली होती. बॉल स्ट्रेट स्टर्मॅन सीमारेषा पार. लेग बाईटच्या 4 चौकार. बॉल मागे गेलाय. थर्ड मॅन क्लिअर करतोय. 4 धावा लेग बाईटच्या मिळत्या. जरी या धावा बंटीच्या खात्यात जाणार नाही, पण दानिश 11 देवबागचा फायदा 4 धावांचा झालेला आहे. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल बाकी. धावसंख्या 33. आता स्कोर व्यवस्थित सेटल्ड आहे दानिश 11चा. पहिल्या षटकात स्कोर होता फक्त आणि फक्त 3. आशिषला थांबवलं आणि निजामला आणलं, पण निजामचं हे षटक थोडस महागडच राहिलेलं आहे. जरी त्यांच्या खात्यात 9 धावा खर्च दाखवतायत, पण या षटकात जवळपास 14 धावांचा फायदा झालेला आहे देवबागचा. आणखीन एक बॉल संपर्क बनवण्याचा प्रयत्न बंटीचा, पण तो प्रयत्न गडबडलेला आहे. शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. जवळपास या षटकामध्ये बॅट इन्व्हॉल्वच नाही झाली. फक्त आणि फक्त बॉडी लाईन अटॅक होता निजाम अलीचा. 3 षटकं संपतात. धावसंख्या दानिश 11 देवबाग 33. 1 फलंदाज बाद. 33. लॉस ऑफ 1 आफ्टर 3. ओमीचा खेळ चांगला राहिलेला आहे. 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ॲज अ कॅप्टन. ती भूमिका अशीच तुम्हाला मिळत नाही. जसा मी नेहमीच उल्लेख करतो, तुमचं वय ही एक क्रायटेरिया नसते, तुमची मॅच्युरिटी ही क्रायटेरिया असते कॅप्टन्सीसाठी. आणि तीच मॅच्युरिटी ओमीच्या वतीने पाहायला मिळाली. देवगड जामसोंडे नगरपंचायत नगरसेविका प्रणाली माने यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे मिलिंदजी माने आणि आर्य माने यांनाही विनंती करतो त्यांनी देखील आमच्या क्रीडा मंचावर यायचं आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही यंगस्टार क्रिकेट क्लब च्या वतीनं स्वागत करतोय. कारण ही देवगडमधली या हंगामातली 4थी भव्य स्पर्धा आहे. आणि प्रत्येक आयोजकांना या परिसरातील राजकीय नेत्यांचं तसेच समाजसेवकांचं उद्योजकांचं प्रेम मिळालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. आशिषला आणले. आता त्यांनाच आणावं लागेल, कारण पर्याय नाहीये केतनकडे, ज्यांनी पहिले षटक फक्त 3 धावांचं हाताळलं होतं. आणि त्यांनाच आता परत आणण्याखेरीज पर्याय नव्हता केतन म्हात्रे यांच्याकडे. कारण तो कॉन्फिडन्स मिळतो जेव्हा आशिष बॉलिंग मार्कवर असतो केतनला, कारण ती अंडरस्टँडिंग आहे विकेट किपर बॉलरची. अक्षरशः यष्टांना खेटून आता केतन म्हात्रे शॉर्ट विकेट किपिंग. धावसंख्या 34. ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. आता मात्र ते बाद झालेले आहेत. म्हणजे किती वेळा त्यांना संधी मिळाली होती, पण आता ते बाद होत आहेत. बंटीचा खेळ संपला. स्ट्रगल बंटीचं संपलं. 34 धावा. 2 फलंदाज बाद. सातत्यानं विकेट जात आहेत, पण एका बाजूनं किल्ला लढवण्याचं काम करतोय ओमी केडी. किलर मिलर ही त्यांना ओळख मिळालेली आहे. सिद्दीक भावे यांच्या वतीनं ती ओळख त्यांना मिळालेली आहे. नवीन फलंदाज संस्कार ध्यानी मैदानात दाखल होत आहेत. अजूनही मला शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते, ज्या ठिकाणी त्यांनी धुमाकूळ घातला होता. अजूनही मला श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची स्पर्धा आठवते, जिकडे त्यांनी धुमाकूळ घातला होता. जेव्हा संघ अडचणीत होता, वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांना जे जमलं नव्हतं ते संस्कार ध्यानीने करून दाखवलं होतं. आणि म्हणूनच पाहूया आता रिप्ले मध्ये पाहायला मिळते LBW. अगदी यष्टांच्या मधोमध त्यांना पकडलं गेलं आणि आता स्ट्रगल संपलेलं आहे बंटी बद्रिकेचा. पण संस्कार ध्यानी कधी कधी बाद होण्यानंतर सुद्धा
संघाचा फायदा होतो असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. सर्व सन्मान्य पाहुणे आदरणीय बुवा तारे साहेब यांचं देखील नेतृत्व या आमदार चषकाला लाभलेलं आहे. आणि ही भव्य स्पर्धा साकारण्यासाठी प्रत्येकानं एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याला एक नेतृत्व लागतं. ते नेतृत्व मिळालंय या स्पर्धेला आदरणीय बुवा तारे यांचं. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता बॉडीला रोल करून, पण बॉल बॅटशी संपर्क करू नाही शकला. डॉट बॉल येत आहेत. आशिष त्याचसाठीच ओळखला जातो, सातत्य राखण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी, गोलंदाजीची छाप सोडण्यासाठी. धावसंख्या 34. फुलटॉस मिळालाय. बॉलला दिल्ली दिशा. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. दिनू पोहोचले बॉलवर. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळत आहेत. एकदा वाढते धावसंख्या 35 झाले. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्षात असू द्या हा सामना 5 षटकांचा आहे, त्याचमुळे या गोष्टीकडे देखील लक्ष घालणं गरजेचं आहे. अजूनही तितकी मनासारखी धावसंख्या दानिश 11 देवबागची नाही बनली, पण ओमी अजूनही खेळपट्टीवर आहेत. आशिष वर्सेस ओमी लढत चालू आहे या दोघांदरम्यान. ओ बॉलवेर आता मात्र ओमीला परतीचा प्रवास करावा लागेल असंच कॅटेगरी बनलं होतं. बॉडी बॅलन्स थोडा चुकला होता क्षेत्ररक्षकाचा, पण व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलं आणि अक्षय बोद्रे, माळशिरसचे अक्षय बोद्रे यांनी तो झेल टिपलेला आहे. आणि आता 22 धावांचा झंझावती खेळ करून पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेनं ओमीकडे विकेट डाऊन. यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झालंय. देवगड जानसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका आदरणीय प्रणालीजी माने व उद्योजक आदरणीय मिलिंदजी माने यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने करतोय मनपूर्वक स्वागत. क्रिकेटचा खेळ तरुणांना एकत्रित करण्यासाठी, मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची बाब ही आहे. आणि म्हणूनच तुम्हाला या स्टेडियम मध्ये लहान थोर सर्व मंडळी पाहायला मिळते प्रेक्षक स्टँड मध्ये. तोच एक मानस आहे. मैदानी खेळाकडे वळलं पाहिजे. शारीरिक बाबींमध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. जितक्या वेगाने तो बॉल टाकला तितक्याच वेगाने बॅट्समॅन, पण कॅच कंप्लीट होता राहिली. बबल चुकलेले आहेत. थ्रो केला स्ट्रायकर्स एंडला. अपील झाली धावची चीप, पण आता पाहूया फलंदाज सेफ आहे की नाही त्याची शहानिशा पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये करणार. पण काय षटक हाताळले आशिषने, म्हणजेच केतनने जो विश्वास ठेवला होता या षटकासाठी आशिष मेहरोळवर, तो विश्वास तर आशिषने पूर्ण केलेला आहे. 2 षटकं हाताळताना त्यांनी इकॉनॉमिकल राहणं पसंत केलं. विकेट सुद्धा त्याला मिळाली, पण आता फलंदाज सेफ आहे की नाही त्याची तपासणी आपण करतोय. चला आपल्या आपल्या जागेवर पोचा, फक्त बॉलर पाठवून द्या जेणेकरून वेळ वाचवला जाईल. जो काही निर्णय आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच. हिरोज येतात बॉलिंग ट्रॅकवर. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 2 उपांत्य फेरीच्या लढती आणि एक अंतिम लढत. आणि कोकणातली पहिली टाटा टियागो 4 व्हीलर कार जिंकण्याचा मान कोणाचा, त्या गोष्टीला आपण उद्या तपासणार आहोत. फलंदाज सेफ आहे. चला फलंदाज सेफ आहे म्हणजे त्या 2 धावा मिळतील. हे आमचे सर्व सदस्य यंगस्टर क्रिकेट क्लबचे. फास्टर बॉलर शशांक सकपाळ जे तेज गती गोलंदाज आहेत यंगस्टर क्रिकेट क्लबचे. तसेच हे प्लेअर तर मला असं वाटतं मंगलमूर्ती इन्फ्रा पुणेचे आहेत जे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा गमती जमतीचा भाग तर आहेच, पण आता सामना महत्वाचा आहे. हाही षटक महत्वाचा आहे. चला कॅप्टन टॉससाठी पोहोचा. मी सूचना देतो अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि उमेश टायटन्स वाघोटण दोन्ही कॅप्टन चला टॉससाठी पोहोचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उमेश टायटन्स वाघोटण आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली. संस्कार ध्यानी हलक्यात घेऊ नका. हा फलंदाज कधीही संघासाठी काहीही करण्याची धमक ठेवतो आणि त्याचमुळे आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये फिरोजला तो कसं फेस करतोय. दानिश 11 देवबाग 37 झाले आहेत. 3 फलंदाज बाद. साध्या प्रयत्नाला दुनिया विचारत नाही. प्रयत्न संघर्षाचे असलेच पाहिजे.
फुल बॉल यावेळेस मुभा नाही दिली फिरोजने. बॉलला खेळलंय स्वीपर कव्हरला. शतरक्षक अवेलेबल आहेत. एक धाव मिळते. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. जीवितने या अगोदर मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचून आपली ताकद काय आहे, आपला अनुभव काय आहे, आपला दरारा काय आहे ते दाखवलं आणि आता सुद्धा तेच करायचंय. जरी त्यांच्या खात्यात कमी चेंडू आहेत पण त्यांना त्यांच्या नावाला साजेसा खेळ द्यावा लागेल. 4 षटकं संपले. 4 षटकानंतर फक्त धावा होत्या 37. 5व्या षटकाच्या पहिल्या धावावर मिळाली फक्त 1 धावा झाल्यात 38. दानिश इलेव्हन देवबाग अजूनही 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फिरोज. स्ट्रायकर साइडला जीवित म्हात्रे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, संपर्क तितका योग्य नव्हता. बॅट आणि बॉलचा. बॉल पोहोचतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळते. थोडी नाराजी जीवीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. का तर या शेवटच्या षटकासाठी तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतोय टीम दानिश इलेव्हन देवबागचा. बघा पुन्हा एकदा एक्सप्रेशन टिपले जात आहेत. आमचे कॅमेरामॅन सनी. प्रत्येक खेळाडूंचे हावभाव टिपले जात आहेत. तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं थेट प्रक्षेपण पाहण्याचा अनुभव मिळेल ऑन स्क्रीन घरी बसल्या किंवा तुमच्या मोबाईलवर. 77 स्पोर्ट्स 39 झालेत. 3 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजू टायगर्स औरंदा संघाकडून गोलंदाजी चांगली आहे. फक्त एक संधी आणि संस्कारला आणि त्या संधीचं सोनं केलं. संस्कार ठरतोय असरदार बॉल लांब सीमारेषा पार. षटकार. नॉर्थ इंडियाचा हा फलंदाज आलाय देवगड नगरीमध्ये आणि आलाय तर मग काय करून दाखवेल. आम्हाला नाही भेटत तडजोड. आम्ही फक्त आणि फक्त करतो तो फोड. बॉल लांब सीमारेषा पार. आणखी एक षटकार. तर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी. या षटकामध्ये उत्तराखंडचा संस्कार ध्यानी आपला दबदबा कायम ठेवतोय. फुल लेन बॉल होता. हेलिकॉप्टर खेळलाय आणि हेलिकॉप्टर थेट मैदानाच्या बाहेर. 2 लगातार षटकार. संस्कार ध्यानी देहरादून उत्तराखंडचा हा खेळाडू आता कोकणामध्ये देवगड नगरीमध्ये मधल्या क्रमांकावर येत असताना आपल्या संघासाठी पहिल्या डावाचा शेवट योग्य त्या पद्धतीने करण्याची भूमिका घेतोय. दानिश इलेव्हन 50 ओलांडतो. 51 लॉस ऑफ 3. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. फिरोज पुनरागमन करतील का? अपेक्षा तीच आहे पण अपेक्षा भंग केलाय. सांगून हवाला करायची. आधी करून दाखवायचं मग वाद उठवायचं. वाद आलाय उत्तराखंडवरून. संस्कार ध्यानी डावायचा षटकार. यांनी सर्व खेळाडूंना शोधून आणलंय. पूर्ण भारत पिंजून काढलाय आणि आता हा उत्तराखंडचा सितारा देवगड नगरीमध्ये लगातार 3 षटकार खेचतोय. संस्कार ध्यानी तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीला महत्व दिलं जात नाही. तुम्ही कसं खेळताय त्या गोष्टीला महत्व दिलं जातं. षटकारांची तिकडी संस्कार पूर्ण करतोय. धावसंख्या 57. पुढचा बॉल शेवटचा. फिरोजचं पुनरागमन अपेक्षित आहे. या अगोदर त्यांनी खर्च केला 20. शेवटचा बॉल पाहूया जातोय का त्यांच्या नावावर. नाही तसं होऊ देणार नाही. बॉल थेट पडलाय देवगडच्या एसटी स्टँडवर. बॉल समोरच्या पार हरवलाय. षटकार. यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. अली कन्स्ट्रक्शनचे फरान खान यांच्या वतीनं या 4 षटकारांसाठी 1000 रुपये संस्कार देण्यासाठी समन्वय कक्षात जवळ टाळला आणि या 4 षटकारांच्या मदतीनं पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 63 आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 64 धावा. उमीकडे 11 चेंडू 22 धावा.
सुरुवात चांगली झाली. विशाल एका धावेवर बाद झाले, बंटी 4 धावेवर बाद झाले, जीवित आले, जीवितने 3 धावा बनवल्या, पण संस्कार खेळला फक्त 7 बॉल आणि लगातार 4 षटकार 26 बनवल्यात. बॉलिंग अनालिसिस आशिष मेहरोळची दोन्ही षटकं काय कमालीची पाहायला मिळाली. 7 धावा खर्च करताना 3 विकेट्स, इकॉनॉमिक 3.50, प्रिन्सचा इकॉनॉमिक 27चा राहिलेला आहे. निजाम अली यांचं एक षटक 9चं आणि फिरोजचं एक षटक 26चं, म्हणजे ओव्हरऑल बॅटर्सचा दबदबा पाहायला मिळालेला आहे. 64चं टार्गेट 30 बॉल्स मध्ये चेस करायचं आहे टीम राजू टायगर्स अरुंदाला. चला करूया टॉस. टीम असतील अवधू स्पोर्ट्स कणकवली आणि उमेश टायटन्स वाघोटन. आमच्या मंचावर उपस्थित मान्यवर या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेविका प्रणाली माने मॅडम आणि मिलिंदजी माने यांचा सन्मान होतोय. मी बुवादार यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते. विकास तामणकर साहेब यांच्याकडून सुद्धा संस्कार त्यांनी यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. पहिल्या डावाचे हायलाइट्स आपण पाहतोय. टॉस काही क्षणातच तिकडे केला जाणार आहे आणि पहिल्या डावामध्ये सुरुवातीला ओमिक यांनी, नंतर जर पाहिलं तर वादळ येताना पाहायला मिळालं ते म्हणजे संस्कार ध्यानी नावाचं. शेवटच्या 4 बॉलला जे 4 षटकार आले, धावसंख्या बनवून गेलेले आहेत. यार पहिल्या डावाचे हायलाइट्स पाहतोय आणि मग आला संस्कार पहिल्याच बॉलवर फुल टॉस. तो मात्र षटकार खेळताना पाहायला मिळाले. पहिला फुल टॉस सीमारेषच्या पलीकडे पाठवला, त्यानंतर सफल झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेरून व्हाईट लाईन वरून हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवला. नंबर 2 होता हा. त्यानंतर वा, हा हेलिकॉप्टर पुन्हा एकदा वेगळ्या अँगलने दाखवला जातोय. यस, 2 हेलिकॉप्टर मारले गेले आणि मग खूप टप्प्याचा बॉल, अगदी खूप लांबवरच्या षटकारांपैकी एक. जसं मणिजी पाटील म्हटले गेलं आहे देवगडच्या एसटी स्टँड मध्ये, एवढ्या लांबवर मारलं. आणि आता जाऊयात मणिजी पाटील यांच्याकडे टॉस साठी. धन्यवाद. आपण सन्मान करूया आदरणीय प्रणालीताई माने या नगरसेविका देवगड जामसंडे नगरपंचायत या प्रणालीताई माने आणि मिलिंदजी माने उद्योजक. आपल्या दोघांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. लोकप्रतिनिधी हे खूप महत्त्वाचं पद आहे आणि ताई खूप चांगल्या पद्धतीने भूषवत आहे, हा दृढ विश्वास आम्हाला आहे आणि आपल्याला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण आलात तर आपण आदरणीय बुवाजी तारी यांना निवेदन करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया आदरणीय प्रणालीताई माने आणि आदरणीय मिलिंदजी माने साहेबांचा सन्मान आपण बुवाजी तारी यांच्या शुभ हस्ते पाहत आहोत. लगेचच आपण टॉसची प्रक्रिया देखील पूर्ण करणार आहोत. सर्वांचा वेळ महत्त्वाचा आणि ही स्पर्धा आपली आहे आणि आपली स्पर्धा असताना आपलं जाणं तेच ताईंच्या वतीनं आणि दादांच्या वतीनं पाहायला मिळालं. धन्यवाद. आपण असं नसं होऊ शकता आणि या स्पर्धेचा थेट आनंद घेऊ शकता. थँक्यू. त्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय ऋषांजी खडपे या आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. ऋषांजी खडपे आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. जिल्हा सरचिटणीस बाळाजी खडपे यांचे ते नातू आहेत. रिशांगजी खडपे यांच्या शुभ हस्ते तो टॉस होईल. हे प्रेम क्रिकेटचं आहे आणि तो चला हा आता मच विन मॅच असेल. सामना 5 षटकांचा असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं. ओके, हेड हॉटेल एवढंच आहे. आपण काय जास्त क्रिटिकल नाही बनवलं. चला आपण स्पिन केलं तरी चालेल. चला कोण कॉल करते? अजित. चला हेड इज द कॉल अँड टेल्स. उमेश 11 वाघोटण यांनी नाणेफेक जिंकलेली आहे, तरी पण एक्सेप्टेड करावं लागेल. तर नाणेफेक जिंकले, काय निर्णय असेल? बॉलिंग करू आम्ही. चुकांमध्ये सुधारणा होईल अशी खात्री तुम्ही देताय? खात्री नंतरची गोष्ट आहे. टीमने जर आता बॉलिंग केली तरच टुर्नामेंट मध्ये राहू. 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल असं आम्ही समजू शकतो. मी एवढंच बोलेन, बॉलरने त्यांच्या स्ट्रेंथवर बॉलिंग करावी. 50 काय 40च्या पण आत थांबवतील. अजित, आव्हान तर तुमच्यासमोर ठेवलंय, कसं एक्सेप्ट करशील? नाही, आमची टीम गेले 10 वर्ष सगळे टीममधले जे प्लेयर आहेत त्यांना वेल एक्सपिरियन्स आहेत. डू ऑर डायची मॅच आहे तर थोडं आम्ही पण आमचे जास्त एफर्ट लावायचा प्रयत्न करू.
म्हणजे ज्यांचे जास्त एफर्ट्स ते सामना जिंकतील. ऑल द बेस्ट. चला, उमेश 11 नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि अवधूत 11 कणकवलीला करायची फलंदाजी. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा, पाहुण्यांना शुभेच्छा. खडपे साहेब, आपण असंच होऊ शकता. आणि जाऊया पुढच्या सामन्याच्या पुढच्या डावाच्या अपडेटसाठी. आपण चंद्रकांत शेट्टे सरांकडे, पण तत्पूर्वी आपण सन्मान घेणार आहोत खडपे साहेबांचा. चला, धन्यवाद. चला, प्रणव कदम ज्यांनी रील्स बनवली होती त्यांना विनंती करतो, आपण यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रणव कदम, आपण यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे, कारण आज सोशल मीडियाचा जमाना आहे. उदय रुमडे साहेब या, आपण लगेच सन्मान करूया. सामना महत्वाचा आहे आणि नॉन स्टॉप तो सामना असेल. चला, आपण हा सन्मान घेतोय आणि वळतोय आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया चंद्रकांत शेट्टे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. महत्वाची मॅच आणि या मॅचचा दुसरा डाव आता सुरू होणार आहे. केतन म्हात्रे, नागेश वाडेकर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडूंचा खेळ आहे. 5 ओव्हरची मॅच. दानिश 11 देवबाग एका बाजूला, तर राजू टायगर रोंदा या टीमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. मॅचला होते सुरुवात. फरमान, भारताचा बायकरमॅन, कारमॅन म्हणून मात्र या डोंबिवली परिसरातील वाकळण गावच्या खेळाडूची ओळख आहे. नाव केतन म्हात्रे. बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. नाव नाही तर हा एक ब्रँड झालाय, परंतु समोर तेवढा जबरदस्त गोलंदाज आहे. हरियाणा राज्यातील कर्नाल नक्कीच या ठिकाणी दाखल झालाय. कर्नाल वरून पाहूया. पहिलाच बॉल, फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि फिल्डर तिकडे येत आहेत. संस्कार द्याने पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आलेली आहे. केतन म्हात्रे आउट. फरमानने घेतली विकेट. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया, पाहूया, आनंद घेऊया, जाऊ चला देवघरात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या विकेट येताना पाहायला मिळते. धक्का बसलाय. केतन यांना माघारी परतावं लागतंय आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय बोडरे, गाव निमगाव, तालुका माळशिरस दाखल होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बॅटर. आज कोकणामध्ये मिस्टर एरळवाडी पृथ्वीराज चषकाची मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल देखील मिळवली होती. याच अक्षय बोडरे यांनी दाखल झालेले आहेत. नागेश वाडेकर यांच्या जोडीला मैदानाच्या दिशेने. पहिल्या बॉलला विकेट आल्यानंतर अक्षयवर देखील दारोमदार असणार आहे. राज्यातील दाखल झालेले खेळाडू इकडे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या जोरावर राष्ट्रवादी चषक घाटकोपर राखी दिदींची स्पर्धा, त्या स्पर्धेचं सिरीज देखील याच गोलंदाजाने रॉयल एनफिल्ड मिळवली होती. फरमान, हरियाणा एक्सप्रेस. हा बॉल वेगात टाकलाय, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केलाय. तिकडे फिल्डर आहेत सीमारेषेवर. आज संस्कारवर सगळ्यांचंच लक्ष आहे. शेवटचे 4 बॉल आणि 4ही बॉलवर मात्र त्यांनी षटकार मारले. दुसऱ्या डावाची सुरुवात झाली, त्यांच्याकडेच कॅच गेली आणि हा दुसरा बॉल सुद्धा त्यांच्याकडेच गेलेला आहे. म्हणजे मागील 6 बॉलवर लक्ष फक्त संस्कारवर आहे. यावेळेला बॉल कव्हरच्या दिशेने पाठवलाय. फिल्डर प्रयत्न करतात, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. एफर्ट चांगले केलेले आहेत. वा, कौतुक करावं लागेल तिकडे. विकी मुंबईकर होते, त्यांनी मात्र चांगले एफर्ट दाखवले. 2 रन कंप्लीट होताना पाहायला मिळतात. कशा प्रकारे बॉल अडवलाय, असं वाटलं आपला तोल जातोय, त्यावेळेला बॉल आतमध्ये टाकला. वा 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 वा. मॅच जिंकायची तर अशा प्रकारचे कारनामे तुम्हाला करावे लागतील. हो, हनीफ शेठ मेमन यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. BHM फिशरीचे सर्वे सर्वा मालक हनीफ शेठ मेमन साहेबांचं आगमन होतं आणि इकडे दांडी 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 गुल त्रिफळाची खेळाडू बाद.
चे मालक हनीफ शेठ मेमन साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये यंगस्टार प्रीमियर लीग मध्ये बुवा तरी त्यांना स्वतः या स्पर्धेच्या दिशेने घेऊन येत आहेत. विकेट आली इकडे बोल्ड आउटच्या स्वरूपात माघारी परततील. 2 विकेट फरमानने पहिल्याच ओव्हरमध्ये घेतल्या. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवातीला विकेट घेतल्या होत्या आणि फरमानने ते काम केलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आकाश चिंदारिया, मुंबईच्या अँटॉफिल परिसरातील मॅच विनर, सिक्सर किंग म्हणून देखील त्यांची ओळख आहे. परंतु समोर हरियाणाच्या बॉलरची सध्या चर्चा आहे. रन 3 झाल्यात, विकेट 2 आलेले आहेत. मैदानाच्या दिशेने अक्षय बोडरे आणि आकाश चिंदारिया ही जोडी महत्वाची मॅच आहे. लक्ष एवढंही मोठं नाहीये, 64 करायच्यात 5 ओव्हरमध्ये, परंतु तसेच रथी महारथी खेळाडू पाहायला मिळत आहेत. एकाच वेळेला विविध राज्यातील या स्पर्धेमध्ये केरळचे खेळाडू खेळताना पाहिले, या स्पर्धेमध्ये गोव्याचे खेळाडू खेळले, महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातून खेळाडू खेळत आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर राजस्थानचे पाहिले, उत्तर प्रदेशचे पाहिले, दिल्लीचे पाहिले, या स्पर्धेमध्ये उत्तराखंडचे खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. अशा विविध राज्यातून आलेले खेळाडू या स्पर्धेला खेळतायत, ही मोठी बाब आहे. मंगलमूर्तीने पहिल्या दिवशी बाजी मारली, AK वरवडेने दुसऱ्या दिवशी बाजी मारली आणि अमरसाई गोरखपूरने काल बाजी मारली. आज कोण बाजी मारणार त्याच्यासाठी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा झाली आहे मोठ्या प्रमाणावर. तेही आलेत, सगळ्यांचं स्वागत असेल. फरमान पुन्हा एकदा पायावर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला, मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकललाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. सावध सुरुवात होताना पाहिला मिळते. पहिला डाव आठवा, पहिल्या डावात आशिष मेहरोलने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिल्या होत्या आणि या डावात आतापर्यंत 2 विकेट आणि 4 रन आलेले आहेत. म्हणजे दोन्ही डावाची सुरुवात थोडीशी डळमळीतच झालेली आहे. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ खेळतो आणि त्यातल्या त्यात आपला जर टेनिस क्रिकेटचा असेल तर मज्जाच मज्जा. हो 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 हो, कमी गतीने परंतु आतमध्ये टर्न होणारा हा बॉल पुन्हा एकदा पाहायला आवडेल. टप्पा पडला आणि मग आतमध्ये स्विंग होताना पाहायला मिळालाय. वा 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 वा, जबरदस्त बॉल. गती कमी, बॉलला टर्न. अक्षय पाहत राहिले या बॉलकडे, आला कुठे आणि गेला कुठे. तर पहिली ओव्हर संपते, 4 रन झाल्यात. 4 ओव्हर बाकी आहे, 60 पाहिजेत. मॅच ऑन आहे. एका बाजूला अरुंदा, एका बाजूला देवबाग. दानिश 11 देवबाग, पंकज धुरी साहेबांची टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. राजाराम रेडकर साहेबांची टीम अरुंदा इकडे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहित गलांडे तर एका बाजूला अहमदभाई सुद्धा पाहायला मिळत आहेत. मजा येणार आहे या मॅच मध्ये. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 60 ची आवश्यकता आहे. काय आयोजन केलंय यंगस्टरने सुद्धा. चांगलं मैदान आहे, खेळपट्टी आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने, विविध राज्यातील खेळाडू सुद्धा इकडे आलेले आहेत आणि दर्जेदार मॅचेस सुद्धा पाहायला मिळत आहेत. मुख्य मंच सुद्धा तेवढाच दर्जेदार, लाईट सुद्धा कौतुक करावं लागेल. लख प्रकाश मैदानावर पाहायला मिळतो आणि तेवढंच लाईव्ह कव्हरेज 70 स्पोर्ट्सचं. आमची कॉमेंट्री टीम आहे असेल, पंच सुद्धा तेवढीच दर्जेदार कामगिरी करतायत. हिमांशू पाटील आलेत बॉलिंगला. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय पहिला. पंचांनी आपले हात फैलावले, वाईट बॉल खेळवत आहेत. उद्या सेमीफायनल फायनल आहे, परंतु आज कोण खेळणार, आज कोण जिंकणार याची चर्चा आहे. दूर दूरवरून केलेला प्रवास प्रत्येकाने आहे. कोणी 500 किलोमीटरचा केलाय, कोणी 1000 केलाय, कोणी 1500 केलाय, कोणी 200 किलोमीटरवरून आलंय. तर हा सगळा प्रवास एका बाजूला आणि तुम्ही मैदानात कॉम्बिनेशन करून कसं खेळता ते एका बाजूला. तुम्ही किती मेहनत करून मैदानात पोहोचलात ते तर महत्वाचं आहे, परंतु तुमची बॉन्डिंग कशी होते महत्वाचं आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळायला गेले, वेग वाढवला होता हिमांशू यांनी आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगली कामगिरी.
यावेळेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला बॉल. पाच धाव फलकावर. थोडासा दबाव आहे, त्या दबावाला हटवावं लागेल का त्याच्यासाठी काही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आकाश ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, बराचसा बाहेर टाकलाय आणि पंच आमच्याकडे वळतात, कळवतात हा वाईट बॉल आहे. एक एक क्षण मात्र अगदी महत्वाचा असणार आहे. आमच्या मंचाच्या समोर एक काका आहेत, उद्धव गोरे साहेब. ते विशेष म्हणजे खूप चांगलं काम करतात, रक्तमित्र आहेत. 75 वेळा रक्तदान करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. काका सॅल्यूट आहे तुम्हाला. सगळ्यांना विनंती असणार आहे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि ते सातत्याने त्याच्यासाठी काम देखील करतायत. बॉलिंग करत असताना थोडेसे घसरले तिकडे हिमांशू, परंतु पुन्हा एकदा उभे राहत आहेत. यस, काकांनी जो संदेश दिला तो सगळ्या खेळाडूंपर्यंत मी पोहोचवतोय. प्रत्येकाने रक्तदान करा. रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान. आपण ते करा. त्यांनी केलंय आणि आपल्या सगळ्यांपर्यंत तो संदेश देखील आम्ही पोहोचवतोय. अगदी बरोबर काका. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत फिल्डर. संस्कारची चर्चा आहे. तुम्ही परफॉर्मन्स केला तर चर्चा होणारच आणि त्याच्यासाठी मात्र परफॉर्मन्स लागणार आणि मग कॅमेरा तुमच्यावर फिरणार, परंतु त्याच्यासाठी सुद्धा परफॉर्मन्सच लागणार. कुछ किए बिना जे जेकार नाही होती. 7 धाव फलकावर आहेत. मॅच मोठी आहे परंतु अशक्य नाहीये, खेळावं लागेल अक्षयला सुद्धा. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल टाकलाय. व्हाईट बॉल ही थोडीशी समस्या राहिली आहे त्यांच्या बाबतीत. अक्षयच्या थोडासा लांब बॉल ठेवण्याचा प्रयत्न. 8 रन झालेले आहेत. ग्रामीण क्रिकेट आपल्या निमगाव या गावासाठी, सोलापूर जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्रात निमगावचे एक मोठा दरार आहे आणि आज मात्र व्यावसायिक गटासाठी सुद्धा दाखल झालेत अक्षय बोडरे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खरा बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. कॅच सुटली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय. नुसती कॅच नाही सुटली, जोडीला 6 धावा सुद्धा आलेल्या आहेत. अक्षयचा हेलिकॉप्टर तसा पाहिलं तर फसला जरूर, परंतु कॅच सुटून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. चांगले ऑलराऊंडर आहेत अक्षय बोडरे. कृष्णा सुद्धा त्याच तालुक्याला बिलॉंग करतात, कृष्णा पवार. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावर देखील स्ट्रोक खेळला, परंतु तिकडे येत आहेत मात्र फिल्डर. पंटी होते, त्यांनी पकडली कॅच. विकेट आली आहे. 14 धावांवर बसलाय हा धक्का. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 14 धावा आणि आणखीन एक विकेट. विकेट नंबर 3. यादीतील एक महत्वाचं नाव. नुकतंच इंडिया कप मध्ये कॅप्टन म्हणून देखील त्यांना आपण पाहिलं होतं. मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत कृष्णा पवार. ऍक्शन रिप्ले मध्ये हे क्षण पाहायला आवडतील. लोअर फुल टॉस होता, पुन्हा एकदा पॉवर हिटिंग करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तिकडे आले बंटी, त्यांनी पकडली कॅच. अक्षय बाद होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 14 रन झालेत, परंतु 3 विकेट देखील आलेले आहेत. एक 6 मारला खरा, परंतु दुसऱ्या बॉलवर बाद होतात अक्षय बोडरे. कृष्णा पवार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज माळीनगरचा स्टार, सिक्सर किंग महाराष्ट्रातील म्हणून देखील त्यांची ओळख आहे. लेदर बॉलचे क्रिकेटही चांगलं खेळतात आणि मॅच विनर म्हणून त्यांची ओळख आहे.
परंतु पाहूयात थोडीशी बॅकफुटला टीम गेली आहे, कारण अजूनही 3 ओव्हरमध्ये रन करायचे आहेत ते 50 आणि 50 3 ओव्हरमध्ये करायचे आहेत, थोडेशा मोठ्या आहेत परंतु अशक्य नाही आहेत. साहिल लोंगले या रायगडच्या कर्जत तालुक्यातील ओमरोली गावच्या सिताराला आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. पाहूया काय करतील. 70 स्पोर्ट्सवर आताही आमच्या बरोबरने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. 18 चेंडू आणि 50 ची आवश्यकता. साहिल लहान वयात ISPL सारखी स्पर्धाही खेळलेत. चौदा धावा फलकावर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये अजूनही 50 पाहिजेत. मॅच संपली नाहीये. काही चौकार काही षटकार आले. मॅच मध्ये पुन्हा एकदा अरुंदा देखील येऊ शकते देवबागच्या विरुद्ध. एक महत्वाची मॅच आहे. प्रेक्षकांनी आता मैदान गजबजू लागलेलं आहे. ओ हो चांगला बॉल परंतु बॅटच्या टोकाला लागतोय. 1 रन तिकडे घेण्याचा प्रयत्न होईल. आकाश चिंदारिया मोठ्या स्ट्रोकसाठी जाणले जातात. कृष्णा पवार यांची ही तीच खासियत आहे. परंतु 17 बॉल आणि 49 अजूनही करायचे. काय होणार या मॅच मध्ये सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोकणामधील क्रिकेट, कोकणाचं निसर्ग सौंदर्य, इकडले ज्या पद्धतीने आंबा, काजू, फणस आणि सगळ्या ज्या आपण पाहतो इकडले फळं, इकडली करवंद, प्रत्येक गोष्टीची चर्चा आहे. मत्स्य व्यवसायाची चर्चा आहे. गाभीत बांधवांची चर्चा आहे. शेतकरी बांधवांची आहे. ओ बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय. बॅटच्या टोकाला लागून गेला. तिकडे रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न परंतु बचावले गेलेले आहेत. आणि इकडे काय झालंय, नशिबात लिहिल्या होत्या त्या मात्र इकडे आलेल्या आहेत. 5 रन मिळणार आहेत. 1 आणि या ओव्हर थ्रोच्या 4 नावावर लिहिल्या जातील त्या कृष्णा यांच्याच. बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षकाच्या थोडा वरून गेला. फरमानने केला त्याच्यानंतर थ्रो. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुन्हा एकदा साहिलने प्रयत्न केला हिट करण्याचा. कृष्णाची विकेट किती महत्वाची माहिती होती परंतु बंटी यांच्या समोरून अचानकपणे बॉलने वळसा घेतलाय. थोडीशी जादू झाली तिकडे आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. नगरसेविका प्रणाली माने मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मॅचचा आस्वाद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी हा संपूर्ण परिसर. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संस्कार. धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. अर्धा डाव संपलाय. अर्धा डाव बाकी आहे. पहिले 15 बॉल झालेत. 21 झालेले आहेत. साहिल लोंगले बॉलिंगसाठी पहिला मिळतात. 15 बॉल मध्ये 43 पाहिजेत. मॅचला ऑन करण्यासाठी 3 मध्ये एखादा मोठा फटकाही पाहिजे. पाहूया काय होईल. कृष्णा अशाच प्रकारच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. समोर आहेत साहिल लोंगले. हो थोडासा लांबून खेचायला गेले. नाही शक्य झालंय. या बॉलरची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे हा थोडासा स्पेशल देखील बनतो. थोडासा बाहेर कट केलाय. कृष्णा हातात बॅट आहे. वाट पाहतायत कधी एकदा मोठा फटका येईल. त्याच्यासाठीचं फुटवर्क, त्याच्यासाठीचं टायमिंग लागणार आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम येऊ शकते परंतु मोठ्या फटक्याची गरज सुद्धा आहे. ओ इकडे पुन्हा एकदा चांगलाच बॉल पाहिला मिळाला आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. मॅच थोडीशी लांब चालली आहे कारण संधी देत नाहीये ते बॉलर. पहिल्या डावातील शेवटच्या 2 खेळाडू बॅटर बॉलर एकत्र झाले होते आणि साहिलने मनात ठरवलं असेल आता मात्र मी काही थ्रो करणार नाही. 22 धाव फलकावर. 13 बॉल मध्ये 42 पाहिजेत. आकाश चिंदारिया या खेळाडूला खूप लांब लांबवरचे षटकार मारताना आम्ही पाहिलंय. आजही ते टीमसाठी मारावे लागतील. ऑप्टमच्या बाहेरून लांब काय पॉइंटला मारलाय पट्ट्याने. वा वा वा. आकाशच्या बॅट मधून बॉलची आकाश यात्रा. 6 यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षक
प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. फटका खेळलाय आकाश चिंदारे याने, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. पॉइंटला षटकार मारणं सोपं नाहीये आणि त्या फोर व्हीलरच्या दिशेने मात्र मारलं त्यांनी. बऱ्याच जणांच्या नजरा तिकडे तिकडे लागलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली वहिली फोर व्हीलर दिली जाणार आहे आणि ती कुठे जाणार आहे याच्यावर देखील लक्ष आहे. आता 12 बॉल 36 पाहिजेत. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6 पाहिजेत, परंतु तेवढं सोपं सुद्धा नाहीये. पहिल्या 3 ओव्हरला 28 झालेत. 3 विकेट माघारी. कृष्णा 6 साठी ओळखले जातात, आकाश 6 साठी ओळखले जातात आणि बॉलर सुद्धा कमी नाहीयेत. आणि आता बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलंय फरमान. प्रेक्षकांना चुरस पाहिजे म्हणून तर प्रेक्षक मैदानात आलेले आहेत. लांब लांब वरून आले सगळे खेळाडू आपल्या खेळाचा दर्जा दाखवण्यासाठी नक्कीच इकडे आलेत. 70 स्पोर्ट्सवर आताही मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. 12 बॉल 2,65,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली सुद्धा आणि सध्या 13,500 लाईव्ह. पहिला बॉल फुल टॉस. टायमिंग नाही झालाय परंतु बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. फिल्डर आहे तिकडे, थोडासा बॉल बाजूला परंतु नाही. सुमित तिकडे होते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल म्हणजे अजूनही 35 पाहिजेत. 11 बॉल बाकी आहेत. काय होणार या मॅच मध्ये? सगळ्यांचं लक्ष लागलंय, सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कृष्णा पवार सोलापूरवरून आलेत, आकाश चिंदारिया मुंबईवरून आलेत आणि हा बॉलर हरियाणा राज्यातील कर्नाल वरून आलाय. याही वेळेला खुलवा टप्प्याचा बॉल त्याला काव कॉर्नरच्या दिशेने पाठवलाय. तिकडे फिल्डर आहे, थोडासा बॉल बाजूला आणि लगेच 1च्या ठिकाणी 2 आल्यात. हे खूप महत्वाचं असतं. स्ट्राईक रोटेट होणं, एक धाव अशा पद्धतीच्या मॅच मध्ये महत्वाची असते. 10 बॉल मध्ये 33 करायच्या आहेत. काही मोठे फटके येतील का, षटकार येतील का, चौकार येतील का, डॉट बॉल येतील का, विकेट येतील का? कारण मॅच आता रंगायला सुरुवात झाली आहे. 10 बॉल मध्ये 33. आकाश चिंदारिया या परिस्थितीचे एक आदर्श खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा पवार सुद्धा तर एक जबरदस्त बॉलर आहेत भारतातील. फरमान फुल टॉस परंतु गती कमी होती त्याच्यामुळे त्याचा अंदाजच नाही आलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. गती कमी जास्त करतायत त्याचाच अंदाज येत नाहीये. मागील ओव्हरचा शेवटचा बॉल सुद्धा काय टाकला होता अक्षय बोडरे यांना, तसाच काहीतरी करण्याचा प्रयत्न. या फुलटॉस मध्ये सुद्धा काहीतरी लपलं होतं. काहींच्या फुलटॉस मध्ये लपतं, काहींच्या शॉर्ट पिच बॉल मध्ये सुद्धा काही लपलेलं असतं. पाहूया कृष्णा पवार 9 बॉल मध्ये 32. अजूनही मॅच ऑन आहे. मोठ्या फटक्याची आवश्यकता बॅटिंग टीमला. यावेळी लास्ट खेळ आहे. कृष्णाच्या बॅट मधून आला फटका पाहायला मिळतोय. संस्कारने प्रयत्न केले, बॉल नाही थांबला. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा पवार आणि याही मॅच मध्ये पवार. कृष्णा पवारच्या बॅट मधून 4. परंतु यॉर्क लेंथ वरून उचलला आणि चौकारासाठी पाठवलाय. संस्कारचे प्रयत्न परंतु बॉल खूप वर गेलाय. 8 बॉल मध्ये 28. मोठ्या फटक्याची आवश्यकता कृष्णा पवार. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला मात्र सीमारेषच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर आहेत. रन एकच मिळणार आहे. आता मात्र 7 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 27 पाहिजेत. व्हेरिएशन खूप चांगलं केलंय. टप्पा बदल सातत्याने केलाय आकाश चिंदारिया आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कृष्णा पवार. धावा धावफलकावर 7 मध्ये 27. प्रयत्नांची पराकाष्ठा आताही चालूच आहे. कसा स्ट्रोक मारायचा, बॉल मैदानाच्या बाहेर जाईल याकरता. 7 मध्ये 27. यंगस्टर प्रीमियर लीग देवगड. यावेळेला पुन्हा स्ट्रोक तर खेळलाय परंतु टायमिंग नाही करू शकले आणि त्याच्यामुळे 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय परंतु नाही. सुमित डोंगरेने काय फिल्डिंग केली तिकडे, जबरदस्त. 6 बॉल मध्ये 26 पाहिजेत. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. थोडीशी लांबली आहे. पाहूया काय होईल.
विकेट माघारी परतल्या 6 बॉल मध्ये पाहिजे 26 आकाश चिंदारिया कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये मॅच संपलेली नाहीये प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत परंतु बॉलिंग साठी जिल्हा ठाणे तालुका भिवंडी आणि गाव वळपाडा बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत कौशल पाटील टेनिस क्रिकेट मधील सर्वात उंच गोलंदाजांपैकी एक बॉलिंग साठी येत आहेत पाहूया आकाश 6 मध्ये 26 पाहिजेत मॅच थोडीशी लांब आहे परंतु संपलेली नाहीये एखाद दुसरा षटकार जर का सुरुवातीला आला ना मजा येईल मॅच मध्ये आकाश ओ हो वेगात बॉल टाकलाय आणि इकडे पंच LBW च्या स्वरूपात विकेट येते यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार 5 बॉल बाकी आहेत मॅचचा टर्निंग पॉइंट काय राहिला संस्कारचे जे 4 षटकार शेवटच्या 4 बॉलवर आले तो मॅचचा टर्निंग पॉइंट राहिलाय परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये 5 बॉल बाकी आहेत 26 ची आवश्यकता आहे दिनू कांबळे ज्यांनी मागील मॅच मध्ये गेल्या 2 6 मारले होते आता ही काही होईल का दोन्ही टीम जबरदस्त आहेत जबरदस्त क्रिकेट देखील खेळत आहे 5 बॉल मध्ये 26 करायचे यावेळेला फटका तर चांगला खेळलाय बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने आणि आता शेवटचे 4 बॉल बाकी आहेत 25 करायचे आहेत म्हणजे 4 षटकार मारले जर तर होऊ शकते टाय आणि होऊ शकते सुपर ओव्हर परंतु त्याच्यासाठी 4 मारावे लागतील जसे संस्कारने मारले कृष्णाकडे ती क्षमता आहे खेळावं लागेल कृष्णा यांना क्रिकेटचा खेळ आहे काही होऊ शकतं यावेळेला फुलटॉस त्याच्यावर स्ट्रोक तर खेळलाय आणि मोठा फटका इकडे मारताना पहिला मिळाले पहिला आलाय आता 3 मारायचे अजूनही पहिल्या बॉलवर 6 आलाय या चार बॉल मध्ये 25 पाहिजे होते अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 19 पाहिजे कृष्णा पवार स्ट्रेंथ आहे या खेळाडूची समोर एक चांगला बॉलर आहे यावेळेला चांगला बॉल टाकलाय बॉलला समोर पाठवण्याचा प्रयत्न मॅचच्या आता औपचारिकतेच्या दिशेने दानिश 11 देवबाग समोर जर पाहिलं तर राजू टायगर अरुंदा यांच्यातील मॅच पाहायला मिळते चांगला बॉल टाकलाय उंच पुरे खेळाडू आहेत नगरसेविका मॅडम सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत 2 बॉल मध्ये 19 ची आवश्यकता आहे कृष्णा पवार बिग हिट स्ट्रोक तर खेळलाय पाहूया किती लांबवर जातोय याच प्रेक्षकांमध्येच गेलाय सीमारेषा पार षटकार यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार कृष्णा प्रयत्न मात्र त्यांचे सुरू आहेत चांगला षटकार खेळलाय मॅच आता केवळ औपचारिकतेच्या दिशेने चालली आहे कृष्णा पवार ओ हो यावेळेला बॉल पाठीमागे जाईल आणि मॅच जिंकली जाते चांगली कामगिरी दानिश 11 देवबाग आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय झालेले आहेत परंतु यानंतर होणाऱ्या मॅच मधील विजेत्या बरोबर खेळावं लागेल अरुंदा टीमला सुद्धा राजू टायगर या टीमला सुद्धा संस्कारच्या 26 ओमीच्या 22 आणि त्याच बरोबरीने आशिषने घेतलेल्या 3 विकेट फक्त 7 धावांमध्ये पहिल्या डावाचं वैशिष्ट्य होतं दुसऱ्या डावाचं वैशिष्ट्य होतं कृष्णा पवार यांच्या 24 आकाश यांच्या 14
तर बॉलिंगमध्ये फरमानच्या 2 विकेट, कौशलची 1, हिमांशूची 1. परंतु पहिल्या डावाच्या शेवटच्या 4 बॉलवर 4 सिक्स मारणारा उत्तराखंड राज्यातून येणारा संस्कार द्यानी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. नवे नवे तर त्यांचा तो हक्क आहे. पहिल्या या डावाच्या हायलाइट्स आपण पाहूयात. हेलिकॉप्टर खेळला होता सुरुवातीला अक्षय बोडरेने, त्याच्यावर षटकार पाहायला मिळाला, कॅच सुटली आणि षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये या फुलटॉसला वर फसले. बंटीने पकडलेली कॅच तिकडे पाहायला मिळाली. बॅटची कडा घेऊन पाठीमागे बॉल मार्गस्थ झाला आणि त्याच्यानंतर ओव्हरथ्रोच्या 4 अशा एकंदरीत 5 रन आला. हा तो क्षण देखील पाहायला मिळतोय आपल्याला. संस्कार ध्यानी आईये. हा पॉइंटचा षटकार आकाशचा लक्षात राहण्यासारखा असणार आहे, कारण मैदान काही एवढंही छोटं नाहीये. अशा ठिकाणी पॉइंटला 6 मारला, जबरदस्त होता. थोडासा प्रतिकार कृष्णा यांनी सुद्धा केलाय. खोलवर टप्प्याच्या या बॉलवर चौकार खेचला. मॅचला ऑन ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने राहिला, परंतु आकाश LBWच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळाले. त्यानंतर काही चांगले स्ट्रोक कृष्णा यांनी देखील खेळले. 2 षटकार मारली कृष्णा यांनी या ओव्हरमध्ये, परंतु मॅच थोडीशी लांबच राहिली आणि वळपाड्याच्या या बॉलरने सुद्धा काही चांगले चेंडू टाकले आणि त्याच्यामुळे या मॅचला जिंकलं गेलेलं आहे. आणि आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा. जाऊया आपल्या क्रीडा मंचावर. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत BHM फिशरीजचे मालक अनूपजी मेहमन. मी विनंती करतो बुवा तारी यांना त्यांचे शुभ हस्ते सन्मान होतोय. अनूपजी मेहमन यांचा.